मी एक महिला असून मला पण खूप मारलंय आणि ते सगळे जेंट्स लोक होते. त्यांनी मला सुद्धा म्हणजे माझ्या मुलांसोबतच हाणलं. पण मला हाणण्याचं दुःख नाही. माझ्या मुलाला जर काही झालं असतं तर त्याचा काहीच उपयोग झाला नसता. ते होते त्यांनी आपल्याला जन्म देऊन पाप केलं की आपल्या समोर त्यांना मारताना पाहावं वाटते. हे खूप हृदयद्रावक घटना होती. कायद्याने वागणं हा तर काही गुन्हा नाही ना. कायद्याने वागल्यावरती पण अशी जर गुंड लोक येऊन जर मारत असले, दिवसा ढवळ्या मारतात. संतोष भैया देशमुख वारले ना, त्यांच्या प्रकरणासारखंच आमचं सुद्धा प्रकरण घडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आमच्या पाठीमागं पण माणसं पाठवले होते, रुमालाने तोंड बांधलेले. पुढं पण गाडी एक मोठी भरलेली होती स्कॉर्पिओ, त्याच्यात 10-15 जण माणसं होते आणि आमच्या पोरांना हाणताना सुद्धा म्हणत होते, याला गाडीत टाका म्हणून. त्यांना किडनॅपिंगचा डाव होता आणि ते आम्हाला जीवे मारण्याची धमकी देत होते. पण म्हणजे ते नाव घेत होते आम्हाला हाणताना. त्यांनीच पाठवलेले लोक होते ते. कोण गुंड होते माहीत नाही, पण त्यांनी नरोड्यांनीच पाठवलेले गुंड होते ते. आणि म्हणजे 2-4 वेळेस आमच्या बारक्याला सुद्धा गाडीत टाका म्हणायची, याला उचलून गाडीत टाका म्हणायची. त्याची गाडीतले साखळे ते पण त्याचं काढून सगळं नेलं. मी मोबाईल देत नव्हते तर माझा मोबाईल हिसकून घेण्यासाठी माझ्या अंगठ्याला पण आणलं. तर स्वतःला 4-5 जण हाणीत होते. मोठे पोराला 7-8 जणांनी हाणीत होते. मी एक महिला असून मला पण खूप मारलंय आणि ते सगळे जेंट्स लोक होते. त्यांनी मला सुद्धा म्हणजे माझ्या मुलांसोबतच हाणलं. पण मला हाणण्याचं दुःख नाही. माझ्या मुलाला जर काही झालं असतं तर त्याचा काहीच उपयोग झाला नसता. अगोदर केला होता, नंतर पण केलंय, पण काय केलं नंतर माहीत नाही. पण आधी आम्हीच केस करायला गेलो होतो, कारण त्यांनी खूप घाण शिवाय बोलले होते. खूप घाण ते बोलले होते. तो वावरावाला मालक बी, त्याचा मुलगा आणि बायको फोनवर आम्हाला खूप घाण बोलले होते. तर माझ्या मुलाला इथून पुढं काही अडचणी येऊ नये एवढी माझी मनापासून इच्छा आहे. आता सरकारने तुम्ही सगळ्यांनीच म्हणजे काळजी घ्यायला पाहिजे आणि माझ्या मुलाला परत अशी वेळ कधीच यायला नाही पाहिजे. भलं मला काही अडचणी आल्या तरी चालतील, माझ्या मुलाला कधीच अशा अडचणी यायला नाही पाहिजे. कायद्याने चालणे हा तर काही गुन्हा नाही ना. तर आम्ही कायद्याची केस करण्यासाठी गेलो होतो आष्टी पोलीस स्टेशनला. आम्ही एक व्यापारी माणसं आहे आष्टी पोलीस स्टेशनला केस करण्यासाठी गेलो आणि केस करून गेल्यावरती रिटर्न जाताना आम्हाला ज्यांची केस केल्यामुळे त्यांनी आम्हाला 15 ते 16 जणांनी आडून मारलं. ते मारण्यामध्ये त्यांनी स्वतः त्या कासारीच्या पुलावरती गाडी घेतली. आमच्या गाडी आडवी लागली. आम्ही काचावरती घेतल्या होत्या, काचा खाली घेतल्या नाही म्हणून त्यांनी आमच्या गाडीच्या रॉडनी, लाकडी रॉड आणि लोखंडी रॉडनी गाडीच्या काचा फोडल्या. गाडीच्या खाली म्हणत होते. त्यांनी गाडीच्या काचा तोडून मला खाली घेतलं स्वतःला. 7 ते 8 जणांनी मला 4 फावड्याचे रॉड, लाकडी रॉड आहेत का, 4 ते 5 फावड्याची रॉड माझ्या अंगावरती मोडली. काहीच नाही. मी तर एक तर मी स्वतः जीव गेला म्हणून सोडून दिलं होतं. आम्हाला ती तर काही जीव मारण्यासाठी झाली होती. आणि ते जाताना पण हे बोलले की ना, जर तुम्हाला त्यासोबत नाही लागत असेल ना तर सगळ्याला जीवच मारून टाकतो, अशी जीव मारण्याची धमकी दिली त्यांनी. आता आमचं तर काही गुन्हा नाही ना, आम्ही तर कायद्याने केलं होतं ना. आज पूर्ण शरीराचे आज एवढं त्रास होतो, आता वेदना भरपूर होते. आता हे पूर्ण माणसामध्ये तर आमचं ते साईडचं तर काही क्षेत्र नाही, त्याच्यामध्ये एक ओळखीचं होता, आमचा पाहुणा होता. ते पण मी त्याला म्हणलं तू पाहुणा आहे म्हणून, पण ते योगेश मुटकुळे म्हणून, तरी पण त्यांनी कसलाही विचार न करता इतक्या कोण हाणलं ते काही सांगताच येत नाही या गोष्टीवरती. आता ते क्षण आठवलं म्हणजे मी तर आहे ना, म्हणजे काही सुधारलंच नाही त्या काळात. म्हणजे खाली पाडून तर फार स्वतः जीव सोडला तुम्ही. म्हणलं आता काय खरं नाही आपलं, आपण तर काय शेवटचा दिवस आहे आजचा. माझी एवढीच मागणी आहे, आम्ही असं कायद्याने वागतो त्याला तरी कायद्याने वागणं हा तर काही गुन्हा नाही ना. कायद्याने वागल्यावरती पण अशी जर गुंड लोक येऊन जर मारत असले, दिवसा ढवळ्या मारतात आणि 4 म्हणजे बस वगैरे जर थांबलेला असते त्यांनी तर माझा जीवच घेतला होता. म्हणजे भरपूर लोक गोळा झाल्यामुळे ते पळून गेले. म्हणजे आमच्यावरती 2-3 वाजल्यापासून ते पाठलागच करत होते. आम्ही पोलीस स्टेशनला केस करायला गेलो तिथपर्यंत त्यांचे म्हणजे नाही का, म्हणजे पाळत राखूनच होती ते आमच्यावरती. आणि विशेष म्हणजे माझ्या आईला आहे ना,
की आता एखादी महिला पाहून तरी कोणी काही बोलणार नाहीये. त्या महिलेला पण इतकं मारलं ना, आता इतकं वाईट वाटत होतं. तिला स्वतःला लाकडी रॉड आणि लोखंडीच्या रॉडने मारलं. म्हणजे खूप वाईट वाटत असतं. तर त्यांनी आपल्याला जन्म देऊन पाप केलं की आपल्या समोर त्यांना मारताना पाहावं वाटते. हे खूप म्हणजे खूप हृदयद्रावक घटना होती. म्हणजे सांगण्यासकट लाज वाटते. इतके ते माणसं कसे निर्दयी असू शकतात की त्यांना एवढं म्हणजे माईला सुद्धा कळालं नाही. सगळे पुरुष तोंडाला रुमाल वगैरे बांधून होते. आज म्हणजे काही सांगताच येत नव्हती, इतकी म्हणजे परिस्थिती बेकार झाली होती. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.